ओके सो लेट्स गो गाईज. आज आपण ट्राय करणार आहोत आपल्या सगळ्यांचेच लाडके आणि या वर्षीच ऑलिम्पियामध्ये झाडाला जांभूल चिटकवला आणि पहिला नंबर फटकवला अशी घोषणा देत क्लासिक फिजिक्सचे चॅम्पियन ठरलेले आपले रेमॉन डिनो दादा यांचा कचकटून चेस्ट आणि टिरासेप वर्कआउट. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, मी एक फेमस बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन खेळणार आहे आणि त्यासाठीच मी एका लो कार्ब आणि लो कॅलरी इंटेक डाएटवर आहे. त्यामुळे भाई मला माझे फेवरेट डॉक्टर चॉईसचे प्रोटीन ओट नाही खाते, पण तिच्या आईला तुम्हाला काय तुमची मजा आहे, खा ठोसून ठोसून बिंदास. माझी कॉम्पिटिशन संपू दे, टोबर खाते बघ. असो चल भाई, वर्कआउटला सुरुवात करूया. आधीच एकतर मी फक्त 1400 कॅलरीज वर जगतोय, म्हणजे माझ्या मेंटेनन्स कॅलरी पेक्षा 700-800 खाली. त्यात बॉडीमध्ये कार्बोहायड्रेटचा पत्ता नाही ना. भेंडे रेमॉन भाऊ बोलते मेलाच तरी चालेल, पण आज तगडा वेटच मारायचंय भाई. फॅट लॉस करायचा आहे नाही तुला, सोबत मसल गेन पण हवाय. भेंडी कॉम्प्रोमाइज करून कसं चालेल? बाकी मसल तोडतेस तर मसल रिकव्हरीसाठी तुझा प्रोटीन इंटेक पण वाढवला असशील. मी म्हंटल हा भाई 200च्या वरती आहे. तिच्या आईला काय बोलतेस काय, घे आता 35चा डंबल उडव. मग आईच्या घो त्या कामाच्या उगाच सांगितलं रे याला. आज काय करा नाही भाई माझा, आज मरतय मी. त्यानंतर मारायला गेलो मी पेक डेक फ्लाईज. नेहमी तसं मी मारतो 15-20 किलो. भेंडी या रेमॉन भाऊनी माझी सुरुवात केली 25 किलो पासून. मी बोललो भाई आधीच कॅलरीज कमी आहेत, तू माझा जीव घेशील भाई. रेमॉन भाई बोलते मला शहाणपणे शिकवू नकोस, तुला सायन्सचा काय माहिती नाही. जेव्हा तुझ्या बॉडी मधले कार्बोहायड्रेट संपतात तेव्हा तुझी बॉडी ग्लायकोजन स्टोरेज तोडायला सुरुवात करते, आणि ग्लायकोजन स्टोरेज पण संपलं तेव्हा तुझी बॉडी फॅट्स ना ऍज अ एनर्जी यूज करते. आणि प्रोटीन तर तू भाई तगडा घेतच आहेस, त्यामुळे मसल लॉसचा विषयच नाही. अजून बराच काय शिकवलं मला रेमॉन भाईनी. बाईकची बडबड ऐकत ऐकत मी पुढच्या व्हेरिएशनचा सेटअप लावत बसलो. पुढचा व्हेरिएशन आहे आपला इन्क्लाइन केबल प्रेस. सेटअप प्रॉपर बसलाय का चेक करत होतो. त्यात ही अवधसा कोणतरी मशीन जवळ काहीतरी कांड करून ठेवलेला. असो 1 मिनिटात सॉर्ट झाला. बाकी ही एक्सरसाइज तुम्हाला माहितीच आहे, आपली सगळ्यात फेवरेट एक्सरसाइज आहे. ज्याने ही ट्राय केली असेल ना, शपथ सांगतो त्यांना पण ही आवडली असेल. त्यात आणखीन एक अवधसा भेंडी ही अटॅचमेंट आहे ना, तिच्या आईला तिला नाजूक आहे, त्यात ती पण तुटली आहे. भेंडी ग्रिप पण छोटी आहे. आईचा घो भेंडी माझ्यासोबतच का होते सगळा. जाऊ दे आता, काय आडला हारेने गाडवाचे पाय धरी अशी अवस्था होती माझी. जे अवेलेबल होतं त्यात समाधान मानून मी हा व्हेरिएशन संपवला. थोडीशी पोजिंग पण मारून बघितली, मरू दे बॉडी ट्रिपलेट आहे. माझी इच्छा नाही आरशात बघायची. पासो त्यानंतर आला अंगावर उडव पत्र्यावर ही घोषणा देत रेमॉन भाऊनी मला आणून सोडलं या मशीनवर. मशीनच्या मागे उभं राहून माझा थोबाड बघत होता, हे बघ कसं करते. आणि शेवटचा व्हेरिएशन वेटेड पुशअप. इथं भेंडी नॉर्मल पुशअप मारायची मारामार, आणि याला काय भलतीच अवधता सुचली. नाही बोललो जमणार, तिच्या आईला वेट घेऊन मारच. बाई काय ऐकतच नाही. शेवटी ट्रायसेप सुरू केला. पहिला व्हेरिएशन मारला मशीन पुश डाऊन. मी बोललो आत्ता बोल किती वेट मारू. भेंडी त्याने टाका लावला मला फुल स्टॅक. आता तो माना म्हणतोय आत्ता सांग किती रेपिटेशन मारशील. डायरेक्ट युनो रिव्हर्स केला भाईनं, जागेच इगो हर्ट. त्यानंतर मारलं मी बार ट्रायसेप एक्सटेन्शन. आणि लास्ट व्हेरिएशन होता वन आर्म क्रॉस केबल एक्सटेन्शन. समोर 2 टकली नवीन आलेली, त्यांची नजर मला डाऊटफुल वाटली. अंडर एस्टिमेट करत होते बाई. मग काय केले स्लीव्ज वर. आता बघत बस म्हटलं त्या आईला आता नाही आलास जिम मध्ये. भेंडी डायरेक्ट हसायला लागलास माझ्यावर. वैर भुसनाल्या. असो असे येत जात राहतात. आपण थोडीशी झलक दाखवून त्यांचं तोंड बंद करायचं. वर्कआउट संपवला भाई. एंड ऑफ द वर्कआउट मी कार्डिओ केला आणि पोजिंग करायची माझी अजिबात इच्छा नाही. त्यामुळे तुम्ही हा वर्कआउट ट्राय करा आणि आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.